नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत 2 किलो गव्हापासून दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र कुरडई. कुरडई बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे कुरडई वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. ही कुरडई आपण लोकवन बेस्ट या गव्हापासून बनवणार आहोत. त्यासाठी 2 किलो गहू इथं मी घेतलेला आहे. 2 किलो गव्हापासून कुरडई वाळल्यानंतर किती किलो भरते हे देखील व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी सांगितलेलं आहे. तर मी घेतलेला आहे लोकवन बेस्ट हा गहू. तर तुम्ही इथं कुठल्याही दुसऱ्या गव्हाचा वापर कुरडई बनवण्यासाठी करू शकता. हा गहू स्वच्छ नीट करून घेतलेला आहे. आता आपण हा गहू एका डब्यामध्ये काढून घेऊयात. कुरडई बनवण्यासाठी जर का जुन्या गव्हाचा वापर केला तर जुन्या गव्हाला जास्त चीक निघतो आणि त्यामुळे जास्त कुरडया बनवून तयार होतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा गहू मी एका डब्यामध्ये काढून घेतला आणि 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो पूर्णपणे निघून जातो. गहू धुवून झालेला आहे. आता आपण गहू बुडून वरती पाणी येईल एवढं जास्तीचं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आता या डब्याला आपण झाकण लावूयात आणि हा गहू आहे तो आपल्याला 4 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. गहू पाण्यामध्ये भिजत ठेवत असताना दररोज आपल्याला यामधलं पाणी आहे ते बदलायचं आहे. अशा पद्धतीने हा गहू आपण 4थ्या दिवशी ओपन करून पाहूयात. तर या ठिकाणी 4 दिवस झालेले आहेत. गव्हावरती बघू शकता अशा प्रकारे फेस आलेला आहे. मी हा गहू बुधवारी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आणि रविवारी हा गहू मी इथं चीक काढण्यासाठी घेतलेला आहे. तर गव्हावरती आलेलं पाणी आपण पूर्णपणे बाजूला काढून घेऊयात. बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार, शुक्रवार ते शनिवार आणि शनिवार ते रविवार अशा पद्धतीने 4 दिवस हे गहू मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. 4थ्या दिवशी गव्हावरती आलेलं पाणी पूर्णपणे बाजूला काढलं आणि यामध्ये दुसरं पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता गहू मस्त असा भिजलेला आहे. यापेक्षा जास्त दिवस तुम्ही गहू पाण्यामध्ये भिजत ठेवला तर कुरडईला थोडासा वास लागू शकतो. त्यामुळे फक्त 4 दिवसच हा गहू आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे. गहू पुन्हा आपण 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला गहू घालायचा आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचं चाळणी घेतलेली आहे. यावरती आपण जे बारीक करून घेतलेलं गव्हाचं मिश्रण आहे ते ओतूयात, जेणेकरून यामध्ये काही चाळ असेल तो वेगळा होईल आणि जो गव्हाचा चीक आहे तो पातेल्यामध्ये निघून येईल. तर याच पद्धतीने थोडं थोडं गहू घेऊन आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक करून घेते आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण अशा प्रकारे या चाळणीने हे व्यवस्थित असं गाळून घेऊयात. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवत आहोत आणि गव्हाची कुरडई बनवली नाही असं कधीच होत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी सर्व गहू आहे तो बारीक केला आणि जी चाळणी मी घेतलेली होती, आपण जे पुरण बारीक करतो ती चाळणी देखील तुम्ही इथं वापरू शकता आणि या पद्धतीने त्याच्यामधला जो कोंडा आहे तो बाजूला निघलेला आहे. आता यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालते आणि हे देखील हाताने अशा पद्धतीने चुरून आपल्याला यामधला कोंडा हाताने पिळून बाजूला काढायचा आहे, कारण या कोंड्यामध्ये देखील चीक गेलेला आहे. तो चीक आपल्याला या पद्धतीने बाजूला काढून घ्यायचा आहे. तर हा कोंडा आहे तो हातानेच पिळून घ्यावा लागतो. त्यामुळे यामधला चीक व्यवस्थित असा निघला जातो. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे या चिकामधला कोंडा मी वेगळा करून घेते. तर आपण बारीक केल्यानंतर चाळणीने गाळल्यानंतर जो कोंडा बाजूला निघतो तो तुम्ही 1 ते 2 पाण्याने धुवून घेऊ शकता, कारण त्या कोंड्यामध्ये चिकाचं प्रमाण असतं. चला तर मग मी याच पद्धतीने या चिकामधला जो कोंडा आहे तो वेगळा करून घेते. या इथं मी सर्व कोंडा आहे तो वेगळा केला. आता पुन्हा आपण त्याच चाळणीने जे आपलं मिश्रण होतं किंवा जो चीक होता तो पुन्हा एकदा गाळून घेऊयात. या ठिकाणी हा कोंडा आहे तो मी व्यवस्थित असा एक स्वच्छ पाण्याने छान असा धुवून घेतला आणि तो चाळणीने गाळून घेतला. आता जो शिल्लक राहिलेला कोंडा आहे त्याच्या तुम्ही भातवड्या बनवू शकता. आता पुन्हा एकदा मी तो कोंडा आहे तो एकदा धुवून घेतलेला आहे, कारण त्या कोंड्यामध्ये आणखीन चीक गेलेला होता. त्यामुळे गव्हाचा कोंडा मी 2 वेळा धुवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदाच धुवू शकता.
आता या पद्धतीने आपल्याला जो चीक मिळालेला होता तो आपल्याला सोजीच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे. अगोदर आपण एका पुरण बारीक करायच्या चाळणीने गाळून घेतला. त्यानंतर आता आपल्याला सोजीच्या चाळणीने हा चीक आहे तो गाळून घ्यायचा आहे. जेणेकरून या चिकामध्ये काही कोंडा असेल तो वेगळा होतो आणि आपली कुरडई आहे ती अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होते. तर याच पद्धतीने सर्व चीक आहे तो मी व्यवस्थित असा सोजीच्या चाळणीने गाळून घेत आहे. इथं बघू शकता मी सगळा चीक आहे तो छान असा सोजीच्या चाळणीने गाळून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. आता तोच चीक आपल्याला पुन्हा एकदा सुती कापडाने गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी डब्याला एक सुती कापड बांधून घेतलेलं आहे. त्यावरती आपल्याला हा चीक ओतायचा आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने हलवत आपल्याला हा चीक पुन्हा एकदा या सुती कापडाने गाळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, कापड हे आपल्याला कलर न जाणारं इथं वापरा, नाहीतर जो चीक आहे त्याच्यामध्ये कापडाचा कलर जाऊ शकतो. तर शक्यतो पांढऱ्या रंगाचं कापड वापरा. माझ्याकडे पांढऱ्या रंगाचं कापड चीक गाळण्यासाठी नव्हतं, त्यामुळे मी अशा प्रकारचं कापड घेतलेलं आहे. पण या कापडाचा अजिबात रंग जात नाही, त्यामुळे हे कापड मी इथं वापरलेलं आहे. तर या पद्धतीने कापडाने जर का आपण हा चीक गाळला तर आपली कुरडई आहे ती आणखीनच छान अशी पांढरी शुभ्र बनवून तयार होते. कारण सर्वात शेवटी तुम्ही बघू शकता यामध्ये देखील थोडा थोडा कोंडा गेलेला होता. या कोंड्यामुळेच आपली कुरडई लालसर रंगाची होऊ शकते. तर सर्व चीक आहे तो मी या कापडाने व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये देखील थोडासा कोंडा निघालेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दुसऱ्या दिवशी भेटूयात. तर चौथ्या दिवशी आपण गव्हाचा चीक काढला आणि एक रात्रभर हे आपण असंच झाकून ठेवलेलं होतं. तर आता 5व्या दिवशी तुम्ही बघू शकता गव्हाच्या चिकावरती अशा प्रकारचं पाणी आलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला अलगद असं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि जो गव्हाच्या डब्याच्या खाली बेसला जो चीक राहतो तो चीक आपण कुरडईसाठी वापरतो. याच पद्धतीने या चिकावरती आलेलं सर्व पाणी मी व्यवस्थित असं बाजूला केलेलं आहे. आता यामध्ये आपण आणखीन जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि डब्याचं झाकण लावून हा चीक आपण पुन्हा एकदा रात्रभर झाकून ठेवायचा आहे. तर 5व्या दिवशी आपण त्याच्यावरचं पाणी बदललेलं आहे आणि आता 6व्या दिवशी भेटूयात. तर 6व्या दिवशी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा याच्यावरती पाणी आलेलं आहे. हे देखील पाणी आपल्याला अलगद असं बाजूला करून घ्यायचं आहे. असं केल्याने आपली कुरडई अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होते. त्यामुळे गव्हाच्या चिकावरचं पाणी आपल्याला एकदा बदलून घ्यायचं आहे. आता आपण 6व्या दिवशी या चिकाची कुरडई बनवणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं पाणी मी या चिकावरचं बाजूला केलेलं आहे आणि इथं डब्यामध्ये जो शिल्लक राहिलेला आहे तो बघू शकता अगदी पांढरा शुभ्र प्युअर असा आपला गव्हाचा चीक आहे. या चिकापासूनच आपण कुरडई बनवणार आहोत. आता हा चीक आहे तो डब्याला एकदम घट्टसर अशा प्रकारे बघा बसलेला आहे, चिकटलेला आहे. तो डब्यापासून आपण वेगळा करून घेऊयात. थोडासा सैलसर करून घेऊयात. त्यानंतर हा चीक आपल्याला छान असा एकदम प्लेन करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस करत आहोत यालाच चीक मोडणे असंही म्हटलं जातं. तर बघा आता मी हाताने हा चीक व्यवस्थित असा प्लेन करत आहे, कारण यामध्ये थोडासा घट्टसर अशा प्रकारचा निबर असा चीक बनवून तयार झालेला असतो. तो आपल्याला हातानेच फोडावा लागतो. तो चमच्याने किंवा स्ट्रेनरने व्यवस्थित असा मिक्स होत नाही. त्यामुळे मी अगदी प्लेन असा हाताने करून घेतलेला आहे. आता हा चीक आपण व्यवस्थित असा प्लेन करून घेतलेला आहे. हा चीक आता आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून कुरडई बनवण्यासाठी किती पाणी लागणार आहे याचा अंदाज येतो. तर इथं बघू शकता एक फुल पातेलं एवढा चीक भरलेला आहे आणि जो डब्यामध्ये शिल्लक राहिलेला चीक आहे तो मी घरी खाण्यासाठी बाजूला काढून ठेवलेला आहे. तर एवढ्या एक फुल पातेल्याची कुरडई आज आपण बनवणार आहोत. जेवढा चीक भरलेला आहे तेवढंच आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे कुरडई बनवण्यासाठी. तर जेवढ्यास तेवढा आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे. एक जाड बुडाचं पातेलं मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि मोजून घेतलेलं एक पातेलं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. चवीकरता मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पाण्याला छान अशी कडकडीत उकळी आणून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने. आणि आता गॅस आहे तो अगदी लो करायचा आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे.
गॅस लो केलेला आहे. आता एका हाताने आपल्याला हे चीक किंवा हे पाणी आहे ते व्यवस्थित असं हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हा चीक हळूहळू आपल्याला सोडायचा आहे. आता ही प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची आहे. चीक सोडणी प्रोसेस हळूहळू सोडायचा आणि हलवायची प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची. त्यामुळे बिलकुलही यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. सर्व चीक मी या पातेल्यामध्ये ओतलेला आहे. आता मी फास्ट हा चीक व्यवस्थित असा मिक्स करून घेते. त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. या ठिकाणी मी माझ्याकडे लाकडी रवी आहे तिचा वापर करते, जेणेकरून हा चीक आहे ते व्यवस्थित असा प्लेन होईल आणि यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर ह्या रवीने मला व्यवस्थित फेटता येत आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं बघू शकता अगदी मस्त असा आपला जो कुरडया बनवण्यासाठी लागणारा चीक आहे तो बनवून तयार होत आहे. यामध्ये एकही गुठळी तयार झालेली नाही. आता हे कंटिन्युअस आपण थोड्या वेळासाठी अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. हे असंच मध्ये सोडायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात. आणि ही प्रोसेस करत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे. हा व्हिडिओ मी अगदी डिटेलमध्ये बनवत आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे. कारण व्हिडिओ शॉर्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही स्टेप्स आहेत किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्या महत्त्वाच्या स्किप करता येत नाहीत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर इथं बघा तुम्ही हा चीक अगदी छान असा प्लेन झालेला आहे. आता यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर कुरडईचा चीक आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. चीक शिजवणं म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि गॅस अगदी लो ठेवायचा आहे. वरच्या बाजूने हाताला थोडंसं पाणी घेतलं आणि या पद्धतीने प्रेस करून घेत आहे चीक. आता याच्यावरती झाकण ठेवते आणि 7 मिनिट हा चीक छान असा वाफवून घेते. 7 मिनिटांनंतर बघू शकता हा चीक वाफवलेला आहे मी. तर आता पुन्हा एकदा हा चीक आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. जर का आपला चीक व्यवस्थित शिजला नाही तर कुरडई वाळल्यानंतर तुटू शकते. त्यामुळे चीक छान असा शिजवायचा आहे, जास्त घाई करायची नाही. सुरुवातीला मी 7 मिनिटं चीक शिजवून घेतला. आता पुन्हा एकदा हा छान असा हलवून घेतला. आता पुन्हा एकदा मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 7 मिनिटासाठी हा चीक शिजवून घेते. तर 7 मिनिट झालेले आहेत. तर त्यानंतर बघू शकता या चिकाचा कलर आहे तो थोडासा बदलायला लागलेला आहे. म्हणजेच चीक आहे तो थोडासा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे. तर या पद्धतीनेच आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा मी 5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि जवळपास 15 ते 20 मिनिटासाठी हा चीक आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी चीक शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. तर इथं बघू शकता जवळपास 20 मिनिटं झालेली आहे. हा चीक मी शिजवलेला आहे आणि चीक अगदी काचेसारखा दिसायला लागलेला आहे. हात थोडासा ओला करायचा आणि हातावरती बघू शकता चिकाची अशी गोळी तयार होते. चीक हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजेच आपला कुरडई बनवण्यासाठी लागणारा चीक छान असा शिजलेला आहे, वाफवून झालेला आहे. तर इथं मी कुरडईचा साचा घेतलेला आहे. यामध्ये मीडियम होलची प्लेट घातली. यामध्ये आपण हे मिश्रण भरूया आणि हे चीक या साच्यामध्ये भरत असताना अगदी दाबून दाबून भरायचं आहे, नाहीतर कुरडईमध्येच तुटू शकते. तर या पद्धतीने बघू शकता अगदी छान असा हा साचा मी या चिकाने भरून घेतलेला आहे. त्यानंतर याचं झाकण लावलं आणि उरलेला चीक आहे तो झाकून ठेवायचा आहे. आणि लक्षात ठेवा माझा गॅस आणखीनही लोच आहे. जोपर्यंत कुरडया मी घालत आहे अर्ध्याच्या पुढं होत नाही तोपर्यंत मी गॅस लोच ठेवणार आहे. आणि दुसरीकडे मी कुरडया घालण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर एक पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे, याच्यावरती कुरडया घालत आहे आणि बघू शकता अगदी मस्त अशा कुरडया बनवून तयार होत आहेत. गव्हापासून चीक कसा तयार करायचा, चिकापासून कुरडई कशी बनवायची हे डिटेलमध्ये मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर का या पद्धतीने तुम्ही कुरडई बनवली तर तुमची कुरडई अजिबात बिघडणार नाही आणि कुठेही लाल रंगाची कुरडई बनवून तयार होणार नाही. अगदी पांढरी शुभ्र मस्त अशी कुरडई बनवून तयार होते.
तर इथं बघू शकता 2 ते 3 दिवस या कुरडया मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघू शकता कुरडई अगदी पांढरी शुभ्र बनून तयार झालेली आहे. काही कुरडया तळून दाखवत आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. कुरडई तेलात घालता क्षणी मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलली जात आहे. काही कुरडया आणखीन तळून दाखवलेल्या आहेत. कुरडया वाळल्यानंतर 2 किलो गव्हापासून 900 ग्रॅम इतक्या भरलेल्या आहेत आणि अगदी 1.5 वाटी इतका चीक मी बाजूला काढून ठेवलेला होता. म्हणजेच थोड्या कमी ह्या कुरडया वाळल्यानंतर 2 किलो गव्हापासून पाऊण किलो ते 1 किलो भरल्या जातात. व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय. व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा.